शेतकरी मित्रांनो, पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि शेतीच्या कामांची लगबग ही जोरात सुरू आहे. पण या सगळ्या गडबडीत बळीराजांच्या मनाला एकच प्रश्न सतावत आहे, आमची कर्जमाफी कधी होणार? पावसाळी अधिवेशन संपलं, अनेक तारखा आल्या आणि गेल्या, पण हाती काहीच लागत नाही. कधी 30 जून तर कधी 5 जुलै अशा नुसत्या तारीख पे तारीख आपल्याला मिळत आहे. पण आता नव्याने सरकार काय म्हणतं? कर्जमाफीचे पैसे प्रत्यक्ष खात्यात कधी जमा होणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कर्जमाफीचे नेमके टप्पे कसे असणार आहेत? जर तुम्ही या प्रश्नाची उत्तरे शोधत असाल तर हा लेख नक्की वाचा. चला तर मग कर्जमाफीच्या या नवीन अपडेट मागचं सत्य आणि सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. तारीख पे तारीख शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपेना. अधिवेशन पार पडल्यानंतर सर्वांनाच मोठी आशा होती की आता लवकरात लवकर कर्जमाफीच्या याद्या जाहीर होतील, आधार प्रमाणीकरण सुरू होईल, थेट खात्यात पैसे जमा होतील, अशी स्वप्ने शेतकरी पाहत होते. पण वास्तवात मात्र पुन्हा एकदा निराशाच पदरी पडली आहे. सुरुवातीला 30 जूनची हेडलाईन दिली गेली. ती तारीख उलटून गेल्यानंतर कृषीमंत्र्यांनी 5 जुलैची नवीन तारीख दिली. पण आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. अशा परिस्थितीत फक्त आश्वासनाच्या आशेवर बसून राहण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवणे जास्त गरजेचं आहे. नेमकी कशी मिळणार कर्जमाफी? कर्जमाफीचे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. ते टप्पे पुढीलप्रमाणे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, ही कर्जमाफी सरसकट सर्वांना एकाच वेळी न मिळता 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये राबवली जाणार आहे. हे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला टप्पा म्हणजे 2 लाखाच्या आतील कर्ज. ज्या शेतकऱ्यावर 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज आहे त्यांना सर्वात आधी दिलासा मिळेल. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. यानंतर त्यांना तातडीने नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल. दुसरा टप्पा 2 लाखावरील कर्ज योजना. ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना वन टाईम सेटलमेंट म्हणजेच OTS अंतर्गत लाभ दिला जाईल. आधारित प्रमाणीकरणानंतर पोर्टलवर तुम्हाला तुमची एकूण थकबाकी दिसेल. इथे नियम असा आहे की 2 लाखाच्या वर असलेली तुमची उरलेली रक्कम, मग ती 10,000 असो वा 1 लाख, आधी तुम्हाला स्वतः भरावी लागेल. ती वरची रक्कम भरून खातं क्लिअर केल्यावरच सरकारकडून मिळणारे 2 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. तिसरा ऑप्शन म्हणजे नियमित कर्ज होणारे शेतकरी. जे शेतकरी प्रामाणिकपणे आपले कर्ज वेळेवर फेडत आले आहेत, गेल्या तीनपैकी 2 वर्ष नियमित परतफेड त्यांना डावलली जाणार नाही. अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. हे पैसेही आधार प्रमाणीकरणानंतर थेट त्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. प्रक्रियेला विलंब का होतोय आणि नवीन हेडलाईन काय आहे? कृषीमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार हा वेळ मुद्दाम काढला जात नाही. सध्या इन्कम टॅक्स म्हणजेच IT भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे संकलित करण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून त्यांना या कर्जमाफीतून वगळता येईल. सोबतच राज्यपालाच्या स्वाक्षरीची प्रक्रिया आणि आकडेवारील अंतिम बदलामुळे 4 ते 8 दिवसाचा उशीर लागत आहे. राज्य सरकारने आता ठामपणे सांगितले आहे की 31 जुलैच्या आत म्हणजेच ऑगस्ट महिना उजाडण्यापूर्वीच कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाईल. सरकारने जरी 31 जुलैची हमी दिली असली तरी आजवरचा तारीख पे तारीखचा अनुभव पाहता यावर 100% डोळे झाकून विश्वास ठेवणे थोडे कठीणच आहे. ही तारीख पुढे जाण्याचीही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मॅसेज येत नाही तोपर्यंत संयम बाळगणेच आपल्या हिताचे राहील. मग शेतकरी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय जवान जय किसान.